नमस्कार मित्रांनो, आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत आमच्या पहिल्या इंटरनॅशनल ट्रिपचा पहिला अनुभव आणि आम्ही जाणार आहोत दुबईला. सो चला सुरू करूयात. आमची फ्लाईट मुंबईवरून सकाळी 8 वाजता होती. सो आम्ही रात्री 3 वाजता पुण्यावरून मुंबईकडे निघालो व सकाळी 5 वाजता मुंबई एअरपोर्टवरती पोहोचलो. एअरपोर्टवर पोहोचल्यानंतर आम्ही आमच्या भावांसोबत चहा पिला, थोड्या गप्पा गोष्टी केल्या आणि त्यानंतर त्यांना बाय बाय केला. मुंबई एअरपोर्टवरती प्रत्येक एअरलाईन्सचे आपापले काउंटर्स आहेत. सो आम्ही आमच्या एअर इंडियाच्या काउंटरकडे गेलो आणि चेक इनसाठी लाईनला लागलो. आम्ही लवकरच पोहोचलो असल्यामुळे अजिबात गर्दी नव्हती. सो आमचं अगदी 15 मिनिटामध्ये चेक इन झालं आणि आम्हाला बोर्डिंग पास मिळाला. बोर्डिंग पास कलेक्ट करून आम्ही पुढे इमिग्रेशनसाठी गेलोत. इमिग्रेशनसाठी ॲज पर गाईडलाईन स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे पासपोर्ट विथ 6 मंथ व्हॅलिडिटी, UAE विजा, हॉटेल बुकिंग्स, त्याचप्रमाणे फ्लाईट्स रिटर्न तिकीट्स अँड 3000 दिरहम्स पर पर्सन हे डॉक्युमेंट्स लागतात. परंतु हे सर्व डॉक्युमेंट्स तुम्हाला विचारतील असं काही नाही, कारण आम्हाला देखील यापैकी पासपोर्ट आणि UAE विजा हे 2च डॉक्युमेंट विचारले आणि इमिग्रेशन अगदी 5 मिनिटामध्ये कंप्लीट झाले. दुबईला जाण्यासाठी आपल्याला विजा घ्यायला लागतो. विजा आपण मेक माय ट्रिप, विजा टू फ्लाय, विगो यासारख्या वेबसाईटवरून ऑनलाईन अप्लाय करू शकतो आणि जो 3 ते 4 दिवसांमध्ये आपल्या ईमेलवरती येऊन जातो. विजासाठी लागणारा खर्च 6 ते 7 हजार रुपये इतका आहे आणि विजासाठी लागणारे डॉक्युमेंट म्हणजे पासपोर्ट फ्रंट अँड बॅक साईड फोटो आणि एक पासपोर्ट साईज फोटो. ही सर्व माहिती स्क्रीनवर दिली आहे. सगळी प्रोसेस कंप्लीट करून आम्ही ड्युटी फ्री एरियामध्ये पोहोचलो. पहाटेपासूनच प्रवास करत असल्यामुळे आम्हाला आता भूक लागली होती. सो आम्ही बर्गर किंगमध्ये गेलो आणि नाश्ता केला. आत्ताशी 6च वाजले होते. आमच्याकडे बराच वेळ होता, त्यामुळे आम्ही ड्युटी फ्री एरिया एक्सप्लोर केला. चालून चालून पाय थकले, त्यामुळे आम्ही आमच्या गेटकडे जाण्यासाठी निघालो. गेटवर पोहोचल्यानंतर आम्ही तिथे जरा वेळ बसलो आणि त्यानंतर एअरपोर्ट एक्सप्लोर केला. फायनली आमची फ्लाईट प्रिपेअर होत होती. एवढ्या जवळून फ्लाईट लँड आणि टेक ऑफ होताना पाहणे ही एक मजाच होती. चला तर मग फ्लाईटमध्ये बसूया आणि आपल्या जर्नीला सुरुवात करूया. फ्लाईट टेक ऑफ केल्यानंतर आम्ही व्ह्यू एन्जॉय करत होतो. थोड्याच वेळात आमचा ब्रेकफास्ट आला आणि ब्रेकफास्ट करत आम्ही व्ह्यू एन्जॉय केला. मी मस्त व्ह्यू एन्जॉय करत आहे आणि बघा आमचे हे मस्त झोप काढत आहे. खाली सगळीकडे वाळवंटच दिसत आहे, म्हणजे आता आपण लवकरच लँड करणार आहोत. फायनली आपली फ्लाईट लँड झाली. सो हबीबी, वेलकम टू दुबई. दुबई इंटरनॅशनल एअरपोर्टवरती बोर्डिंग गेटपासून एअरपोर्टकडे जाण्यासाठी मेट्रो आहे. ठिकठिकाणी लावलेल्या डायरेक्शनचा यूज करून आपण एअरपोर्टपर्यंत पोहोचू शकतो. इंडियाप्रमाणेच दुबईमध्ये देखील इमिग्रेशनसाठी सेम डॉक्युमेंट लागतात, ज्याची लिस्ट स्क्रीनवरती दिली आहे. इथे देखील आम्हाला फक्त इंडियन पासपोर्ट आणि दुबई विजा हे 2च डॉक्युमेंट विचारले. परंतु तुम्ही सर्व डॉक्युमेंट्स तुमच्याकडे प्रिपेअर ठेवलेले कधीही चांगले. इमिग्रेशनमध्ये इमिग्रेशन ऑफिसर तुम्हाला दुबईला येण्याचे कारण जसं की ट्रिप यासारखे प्रश्न विचारू शकतात. त्याचप्रमाणे इमिग्रेशन होत असतानाच तुम्हाला ड्यू कंपनीचे UAE सिम दिले जाते,
ज्यामध्ये एका दिवसासाठी अनलिमिटेड डेटा प्लस कॉलिंग हे मिळते आणि हे सिम अगदी फ्री असते, त्यामुळे ते सिम तुम्ही नक्की कलेक्ट करा. येस, इमिग्रेशन झालेले आहे. आता लगेज कलेक्ट करूयात आणि हॉटेलकडे जाण्यासाठी मेट्रो स्टेशनकडे निघूयात. दुबईमध्ये ऑलमोस्ट सर्व अट्रॅक्शन्स मेट्रो कनेक्टेड आहेत, त्यामुळे पब्लिक ट्रान्सपोर्टचा यूज करून आपण सर्व ठिकाणी इझिली ट्रॅव्हल करू शकतो. दुबईमध्ये पब्लिक ट्रान्सपोर्टमध्ये फिरण्यासाठी नोल कार्ड लागते, जे की बस, ट्रॅम, मेट्रो, फेरी, टॅक्सी या सर्वांमध्ये चालते. कोणत्याही बस किंवा मेट्रो स्टेशनवरून आपण नोल कार्ड खरेदी करू शकतो, ज्याची किंमत 25 दिरहम एवढी आहे, ज्यामध्ये 19 दिरहम इतका बॅलन्स मिळतो. हा बॅलन्स आपण आपल्या ट्रॅव्हलिंगसाठी यूज करू शकतो. त्याचप्रमाणे बॅलन्स संपल्यानंतर टॉपअप करण्याची सुविधा प्रत्येक मेट्रो स्टेशन प्लस बस स्टेशन इथे अवेलेबल आहे. हे नोल कार्ड आपण येताना रिटर्न देखील करू शकतो आणि याची व्हॅलिडिटी 5 वर्ष एवढी असते. रिटर्न केल्यानंतर नोल कार्डमध्ये असलेला बॅलन्स आपल्याला रिटर्न मिळतो. दुबईमध्ये टुरिस्टसाठी पब्लिक ट्रान्सपोर्टचे भरपूर डेली पासेस किंवा विकली पासेस अवेलेबल आहेत. ही सर्व इन्फॉर्मेशन दुबईच्या RTA वेबसाईटवरती अवेलेबल असते, त्यामुळे जाण्यापूर्वी ही वेबसाईट नक्की चेक करून घ्या. सो फायनली आपण आपल्या हॉटेलजवळ पोहोचलो आहोत. हे आहे अलरिग्गा मेट्रो स्टेशन. तुम्ही तुमचं हॉटेल मेट्रो स्टेशनजवळ बुक करू शकता, जेणेकरून दुबईमधील सर्व अट्रॅक्शन्स मेट्रोने कव्हर करता येतील. दुबई स्ट्रीट्स पाहून असं वाटत आहे आपण पुण्यामध्येच आहोत, कारण इथे सुद्धा सगळीकडे पोस्टर्स चिकटवलेले आहेत. मित्रांनो, हे आहे आपलं हॉटेल नाईट आर्मर नियर अलरिग्गा मेट्रो स्टेशन. फायनली आम्ही हॉटेलमध्ये चेक इन केले. ही आहे आमची रूम. आता पाहूया कशी आहे. हॉटेलचे डिटेल्स डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले आहेत, ते तुम्ही पाहू शकता. आम्ही आलो आहोत दुबईमधील आमच्या पहिल्या डेस्टिनेशनवरती, ते म्हणजे अल्सिफ. अल्सिफ हे दुबईची परंपरा आणि आधुनिकतेचा एक सुंदर संगम आहे. दुबई क्रीकच्या काठावर एका बाजूला ओल्ड स्टाईल कन्स्ट्रक्शन असलेल्या बिल्डिंग्स आणि दुसऱ्या बाजूला वर्ल्ड क्लास बिल्डिंग येथे आपल्याला पाहायला मिळतात. अल्सिफ हे इव्हिनिंग स्पेंड करण्यासाठी बेस्ट ठिकाण आहे. इथे शॉपिंगसाठी भरपूर दुकाने आहेत, तसेच सुंदर सुंदर कॅफे देखील आहेत. इथे तुम्ही बराच टाईम स्पेंड करू शकता, कारण फोटो काढण्यासाठी खूप सारे स्पॉट्स अवेलेबल आहेत. याच ठिकाणी आम्ही आमचा डावक्रूज डिनर प्लॅन केला आहे. तर डावक्रूज डिनरमध्ये आपल्याला 2 तासांची क्रूजमधून सफर केली जाते आणि तसेच आपल्याला क्रूजमध्ये वेगवेगळे शोज दाखवले जातात. डिनर करत करत आम्ही मस्त व्ह्यू एन्जॉय करत होतो. तोच अरेबिक शो सुरू झाला, जो खूपच ऑसम होता. तर चला तुम्ही पण बघा. मित्रांनो, डावक्रूज डिनर, अरेबिक शो, त्यानंतर ही क्रूज राईड, हा सर्व अनुभव एकदम अमेझिंग आहे. त्यामुळे तुम्ही देखील अल्सिफ येथे डावक्रूज डिनर प्लॅन करू शकता. मित्रांनो,
चला तर मग व्हिडिओला इथेच एंड करूयात. आय होप तुम्हाला व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. व्हिडिओ आवडला असल्यास कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत स्टे ट्यून फॉर नेक्स्ट व्हिडिओज.